नमस्कार मंडळी, मिसेस कोळी ट्रॅव्हलिंग अँड कुकिंगच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिला तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बरेच दिवस झाले माझे व्हिडिओज येत नाही, कारण की माऊलीच्या वाढदिवसाची तयारी सुरू झाली आहे। व्हिडिओ बनवायचा प्रयत्न तर खूप करत होते, पण नाही बनला। माझ्या घरातले 31ला एकविरेला गेलेले सगळेजण, त्यांनी खूप मजा केली, मस्ती केली आणि थोडे छोटे छोटे क्लिप्स त्यांनी मला शेअर केलेत आणि मी आज तो व्हिडिओ बनवणार आहे। सगळेजण गेलेले, म्हणजे मामा, मामी, माझी आई, सगळी ताई, जिजू, वहिनी, आमचे सगळेजण गेलेले आणि त्यांनी एक छोटासा व्हिडिओ काढला आहे। त्यांनी खूप मजा मस्ती केली, त्यांच्याकडनं जेवढं पॉसिबल आहे त्यांनी माझ्यासाठी व्हिडिओ काढला आहे। मी नाही जाऊ शकले कारण की माऊलीची केस आहेत आणि आपल्या इथे एकवीर आईला जोपर्यंत आपण केस तिकडे काढत नाही तोपर्यंत जाता येत नाही, सो मी नाही जाऊ शकले। पण माझ्या घरातले सगळे गेलेले, माझे मिस्टर पण गेलेले आणि त्यांनी तिथे काय काय मजा मस्ती केली ते मी तुम्हाला शेअर करणार आहे। आणि आता बघा पुढे काय काय मजा मस्ती केली ते तुम्हाला दिसेलच। अरे दादा बोलत आहे तुम्हाला। मला काय माहिती जीप नको जा बाई बकऱ्याचा जीव नको भाई आम्ही काय का जीप तुम्हाला क्या बना रहे हो? ये इतना बड़ा उंडा मल के रखा है सबको मलने को। नमस्कार गाईज, मिसेस कोली कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आम्ही आमचा पूर्ण परिवार 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आमच्या लोणावळा येथील कारला या ठिकाणी आमचा एक बंगला आहे, त्या बंगल्यावरती आम्ही आलो आहोत। तुम्ही पाहू शकता हे सगळे आमची फॅमिली। हा माझा मेवना, हा माझा भाचा, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आणि हा आमचा खास घरातला मित्र आर्यन। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आम्ही चिकनचं रेसिपी चालू आहे। पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे आम्ही चिकन टिक्का हा स्वतः आपल्या आगरी कोळी पद्धतीच्या रेसिपीने आम्ही बनवलेला आहे। तुम्ही सगळं हा आहे आमचा बंगल्याचा टेरेस, तुम्ही पाहू शकता। याला तुम्ही ओळखतच असाल, हा माझा मेवना आणि हा आमचा दिलीप, जो आमचा बंगल्याचं पूर्ण केअरटेकरचं काम करतो। हा आहे आमचा टेरेस आणि ही आहे इकडनं जी तुम्ही बघत आहात ती आहे आपल्या लोणावळ्याची कारल्या फाट्याची एंट्री। थोडा ब्लर येत आहे, तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही। हे बघा, हे आहे आपला कारल्या फाट्यावरून येण्याचा रोड। आणि पाहू शकता माझा मेवना कशा प्रकारे चिकन टिक्का रेसिपी बनवत आहे, तुम्ही पाहू शकता।
अरे तुझे जोश मध्ये आणि वाटवला गेला ए यार दिलीप क्या करे पागल ऐसा यार ये भी डालो ये भी डालो ये भी नमस्कार मंडळी, हा आहे आपला कारल्या फाट्यावरून येणारा रस्ता आणि हा आहे मिलन वाईन शॉप. पाहू शकता तुम्ही, या मिलन वाईन शॉपच्या समोरच आपला हा बंगला आहे. जर तुम्हाला कोणालाही भाड्याने पाहिजे असेल तर तुम्ही या क्रमांकावरती या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आपल्या बंगल्याचं नाव आहे यशोदीप, ऐरोली, दिवा, कोळीवाडा. आणि हा आहे आपलं पायथा मंदिरकडे जाणार रस्ता. ही आहे कमान, म्हणजे तुम्ही वाईन शॉपच्या एक्झॅक्ट समोर यशोदीप हा बंगला आहे आपला, तुम्ही भाड्याने घेऊ शकता. आज आम्ही 31ची पार्टीसाठी पूर्ण फॅमिली इथे चाललो, तुम्ही बघू शकता. तर मंडळी हा आहे आमचा बंगला, तुम्ही पाहू शकता. हा हॉल आहे, या ठिकाणी 3 बेडरूम आहेत. खाली पाहू शकता, हे 2 बेडरूम, इथे वॉशरूम, हा एक बेडरूम आहे आणि ही वरती पण आहे. फर्स्ट फ्लोअर आमचा फॅमिलीचा असल्यामुळे आम्ही कोणाला देत नाही. ग्राउंड, सेकंड आणि टेरेस आम्ही भाड्याने देतो. बघा 31ची पार्टी कशी आमची जोरात चालू आहे. ही आमची ताई आणि या आमच्या मामी, ही आमची वही. 31ची कशी जोरात पार्टी चालू आहे. आणि या आमच्या सासू, बघा हे आमच्या आई आहेत गव्हांच्या. हा आहे आमचा पहिला माळा आमच्या फॅमिलीचा. या आमच्या मामी, या आमच्या सगळ्यात मोठ्या सासू. पाहू शकता तुम्ही. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा कारला फाट्यावरून येणारा व्ह्यू आहे आणि हे समोर आहे वाईन शॉप. बरोबर मिलन वाईन शॉपच्या समोरच आपला बंगला आहे. जर आपल्याला कोणाला भाड्याने अथवा रेंटने पाहिजे असेल तर मिळेल. आणि कोलबीचं पाहू शकता तुम्ही, हे पापलेटचं बगर, कोलबी, या गाबोल्या, आणि इकडे पापलेट फ्राय होत आहेत. इकडे सुकट, इकडे सुकटचा बेत चालू आहे. पाहू शकता तुम्ही. किती असलं तरी आमच्या आईला सुकट हे बघा, तेलाचा विचार नाही करायचा इकडे. सगळ्यांना डायबिटीज झाला तरी चालेल.